होऊ लागलेत। बेलगाव, मांडेगाव, ताडसौदने, सेलगाव या गावाला जोरदार पावसाचा फटका बसलाय। कांदा, उडीद, भुईमूग, सोयाबीन या पिकांचं मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झालंय। धुवाधार पावसामुळे अनेक शेतीला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय। सोलापुरात मागील 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे शहरातील सगळे नदी नाले ओढे जे आहेत ते तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळतात। मी सध्या सोलापुरातल्या जुना पुणा नाक्याच्या जवळ असलेल्या नाल्याजवळ आहे आणि एकूण एक रिक्षा चालक वाहून गेल्याची माहिती आहे। खरं तर रात्री 2 वाजताच ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते अद्यापही वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर याच्या आधी देखील एबीपी माझानं ही घटनास्थिती दाखवलेली होती। हा जो संपूर्ण रस्ता आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता आहे, त्यामुळे शहरात जे लोक आहेत ते याच रस्त्याचा वापर करत असतात। मात्र पुलावरून पाणी वाहत असताना रस्त्याचा वापर करून असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येतं। मात्र आता जर तुम्ही परिस्थिती बघितली, अगदी नदीचं स्वरूप जे आहे ते रस्त्याला प्राप्त झालेलं आहे आणि याच पुलावर खरं तर बॅरिकेडिंग करणं आवश्यक होतं की कोणीही प्रवास करू नये। मात्र कुठलीही बॅरिकेडिंग केलेली नाहीये। किंवा जी पाईप्स वगैरे टाकलेले आहेत त्याला देखील बाजूने रस्ता असल्याकारणानं त्यातूनच या रिक्षा चालकानं प्रवास करण्याचा प्रयत्न केला असावा। रात्री या ठिकाणी उजेड नसतं आणि या अंधाराच्या प्रवासामध्ये रिक्षा जी आहे ती वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज जो या ठिकाणी व्यक्त केला जातो। अग्निशमन दलानं रिक्षा जी आहे ती बाहेर काढलेली, मात्र सतीश शिंदे यांचा अद्याप कुठलाही शोध लागलेला नाहीये, ज्यांच्यासाठी यंत्रणा प्रयत्न करते। मात्र यंत्रणेकडे साहित्य कमकुवत असल्या कारणानं अद्यापही शोध कार्य सुरू झालेलं नाहीये। कॅमेरा पर्सन अयुब नगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। अक्कलकोट तालुक्यात